भारत स्वतंत्र दिनाच्या निमित्ताने सध्या भाजपची देशभक्ती उफाळून आली आहे। ही देशभक्ती दाखवून देताना काही भाजपचेच नेते आता असं काही बोलू लागले की भक्ती करायची की खुर्ची सांभाळायची अशी परिस्थिती निर्माण झाली। आम्ही सरकार ह्या तरेचे घडयतले जे बीजेपीचोच सरकार आसतलो पूण तिरंगाचो हांव शपथ घेता की रोजगार आमकां गावतले आनी तोच मनीस रोजगार दिवंक शकता तेकाच अधिकार हा सत्ता चलोवपाक। आणि जो सत्ता चलयता आनी देशाचे प्रधानमंत्री जे विचार हा की गोर गरीब हा तेका आमी गरिबींतल्यान काडून वयर काडपाक जाय ते रोजगाराच्या माध्यमांतल्यानूच आमचो देशाचो प्रधानमंत्री करता। पूण हांव सगळे आमचे जेन आमचे सगळे जेन अल्फा बी तयार जाल्या आनी हांकां सगळ्यांक हेंचे विचार आयकून घेवन आमी देश आमी फुडें व्हरपाक जाय तेंचे नेतृत्व सकयल। आनी हांव तुमकां परत सांगता शेतकरीच्या भुरग्यांक आमी हे तिरंगाचो शपथ घेवन हांव आयज सांगता की म्हाका पाशेंस हांवें खूब काडले। आतां आमकां वेगळे तरेन विचार करून फुडें वचूंक जाय की भारतीय जनता पक्षाचो सरकार परत गोंय राज्यांत घडोवन आमी आमच्या भुरग्यांचे वेगळे तरेचे उर्जा तेंचे जिवनान हाडपाचे मेहनत आतांच्यान आमी काम करूंक जाय। तुमी आतां कामाक लागा की बीजेपी सरकार परत येतले नेतृत्व असो आसपाक जाय जो भुरग्यांचे। सरकारमधील 2 नंबर मंत्री आता 1 नंबरवर पोहोचण्याच्या शर्यतीची चाहूल उघड बोलून दाखवायला लागला। जे नेतृत्व 70च्या युवकांना नोकऱ्या देऊ शकत नाही ते नेतृत्व बदलण्याची गरज असल्याचे त्यांनी उघड बोलून दाखवले। त्यांनी तिरंग्याची शपथ घेऊन नोकऱ्या मिळवून देण्याचं आश्वासन दिलं। पहा आता हे राजकारण कोणत्या थराला जाऊ लागलं। आता तिरंग्याची जर शपथ घेतली तर ती पूर्ण तर करावीच लागेल, यात काहीच किंतु परंतु असताच कामा नये। पण ते कसं शक्य आहे हा मोठा प्रश्न। मुद्द्याकडे वळण्यापूर्वी एक विनंती, जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आमचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा। त्याचबरोबर आम्हाला इंस्टाग्रामवरही फॉलो करा। विषय आहे 70च्या बाबांचा। 70त हव्या तशा नोकऱ्या वाटायला न मिळाल्याने बाबा आता जरा चावळल्याची जाणीव होते। 70च्या जेनझींना नोकऱ्या उपलब्ध करून देण्याची हमी बाबांनी दिली आहे आणि तीही तिरंग्याची शपथ घेऊन। नेतृत्व बदलाची ही भाषा आता त्यांनी उघड बोलून दाखवली। आता त्यांना पक्षाची शिस्त लागणार नाही का? पक्षाच्या नीती आणि रीती आता बाबांपुढे बोलण्याची हिंमत दामू नाईक करून दाखवतील का? चला, बाबांनी तुम्हाला ओपन चॅलेंज केलंय। आता शिस्तीच्या भाषा आणि ती शिस्त बाबांना शिकवून दाखवा। पक्षाहून देखील स्वतः श्रेष्ठ असल्याची भावना काही नेत्यांची आहे आणि होय, ते खरं आहे। 70त खुद्द प्रधानमंत्र्यांनी सुद्धा येऊन प्रचार केला तरी शेवटी जीत बाबांचीच आहे। ती मग बाबा कुठल्याही पक्षावर निवडणूक लढवू दे याची खात्री बाबांना आहे। म्हणूनच जेव्हा इतर नेते स्वतःची तिकीट वाचवायचा विचार करतात ना, तेव्हा ते नेतृत्व बदलाची भाषा करतायत। आपण 2 नंबरचा मंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली काम करतो अशी भाषणात जरी भाषा केली खरी, पण दिलेली वेळ संपली अशी भावना बाबांची झाली का असा प्रश्न आहे। जर काँग्रेस सरकार सत्तेत असतं तर बाबांना मुख्यमंत्री बनण्यापासून कुणीच रोखू शकलं नसतं। ही गोष्ट सगळेच जाणून आहे। पण भाजपने मात्र मोठमोठ्यांना जाग्यावर आणलं। पण विश्वजित मात्र भाजपला तसे कधीतरी हटले पण कधीतरी पेटूनही उठले। पक्षाला विश्वजित यांना आवर घालणं शक्यच नाही याची जाणीव आता सगळ्यांनाच आली असेल, कारण हे वक्तव्य त्यांचं पहिल्यांदा नाही। नोकऱ्यांशिवाय आजची जेनझी गप्प बसणार नाही याची जाणीवही सगळ्या नेत्यांना आहे। 70त सरकारी नोकऱ्या सोडून इतर कुठल्याही गोष्टीवर राजकारण होऊ शकत नाही हे आता बोलून दाखवण्याची गरज नाही। पण विश्वजित यांनी फुंकलेला हा नेतृत्व बदलाचा शंख खरंच बदल घडवू शकतो का? स्टाफ सिलेक्शन कमिशन मधून एकही नोकर भरती बाबांच्या खात्यात होणारच नाही की काय असा प्रश्न आहे। दुसऱ्या बाजूला विश्वजित यांना वडिलांचा वारसा जर पुढे न्यायचा असेल तर 1 दिवसाचा तरी मुख्यमंत्री व्हावंच लागेल। गोव्यात काँग्रेसच्या काळात सगळ्यात जास्त काळ मुख्यमंत्री बनण्याचा मान त्यांच्या वडिलांनी मिळवला। मग विश्वजित एकदा सुद्धा मुख्यमंत्री का बनू शकत नाही असा प्रश्न त्यांना पडणं साहजिक आहे। आपण राजकारणात एवढे घट्ट असूनही ती खुर्ची का पळते याचा विचार करून कदाचित बाबांना झोप सुद्धा कधीतरी येत नसेल। पण हे भाजप आणि भाजप सरकारचे ते गोडवे गात आहेत। मान्य आहे की तुम्हाला फक्त सत्ता मिळवायची आहे, हाच तर काँग्रेस आणि भाजप या पक्षांतील फरक। काँग्रेस पक्षातील खंबीर नेतृत्वाला भाजपने कसं तेवत ठेवलंय बघा, आणि ते फक्त भाषणबाजी सोडून आणखी करू तरी शकतात काय अशी परिस्थिती बाबांची झाली।
आता या भाषणबाजीतून बाबा खरंच तिरंग्याच्या शक्तीचा शब्द राखतात की काय हे स्पष्ट होईलच, पण यातून नेतृत्व बदलाची बाबांची इच्छा पूर्ण होणार का हा मोठा प्रश्न, आणि कदाचित झाली तर कॅप्टन होण्याची इच्छा पूर्णत्वास पोहोचेल का नाही हे मात्र पाहावं लागेल.